मागील भागामध्ये आपण मध्य पाहिला, मध्यक पाहूया. पण आता मध्यक त्याचंच दुसरं नाव आहे मध्यांक. दोघांचा अर्थ एकच आहे. पर्यायी शब्द. दिलेली सांख्यिक सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असता. हा शब्द महत्वाचा आहे. आपल्याला मांडणी चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने करावीच लागते. ज्या नोंदीने ती दोन समान भागांत विभागली जाते. म्हणजेच मध्यभागी येणारी एक संख्या विषम नोंदी असल्यास किंवा मध्यभागी येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी समनोंदी असल्यास त्या नोंदीस मध्यक किंवा मध्यांक मीडियन असे म्हणतात. मीन, मीडियन, मोड. मीन मध्य, मीडियन या ठिकाणी मध्यक, मोड म्हणजे बहुलक. तर अशा प्रकारचे पर्यायी शब्द इंग्लिशमध्ये. तर आता तुम्हाला हे सम विषम वगैरे मी एक्झाम्पलच्या वेळेला साइड बाय साइड समजून सांगेल, मग त्यावेळेला तिला अधिक लक्षात येते. उदाहरण क्रमांक 6. 50 शहरात एका विशिष्ट दिवशी पडलेल्या पावसाची नोंद. पावसाची नोंद आहे एक्झाम्पल मध्ये सेंटीमीटर मध्ये केली आहे. तर पडलेल्या पावसाचा मध्य किती आपल्याला मध्य काढायचा आहे. मागच्या भागामध्ये आपण मध्य पाहिला कसा काढला जातो, बरोबर. त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी पहिला भाग नक्कीच पाहणं आवश्यक आहे. चला आपण या भागामध्ये मध्यक आणि बहुलक पाहणार आहोत, कशा पद्धतीने काढला जातो. तर चला त्या पहिल्या पार्टचा तुम्ही रेफरन्स घ्या, नक्की एक्झाम्पल सुटेल, काय अडचण येणार नाही. चला उदाहरण क्रमांक 7 पहा. इथे मध्यक काढायचं आहे आपल्याला. खालील सामग्रीचा मध्यक काढा. आपण डेफिनेशन मध्ये पाहिलंय की मध्यक काढताना दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणं आवश्यक आहे. चढता क्रम मांडूया आपण. चला सुरुवात करूया शून्यापासून. एकच शून्य आहे, 5 शून्य घ्या सुरुवातीला. शून्यानंतर आपण घेऊया शून्यापेक्षा मोठा नंबर 1 आहे. 1 2 3 वेळा 1 आलेला आहे. 1 2 3. 1 नंतर घेऊया आपण 2. 1 2 3. 3 वेळा 2 आलेला आहे. 2 नंतर घेऊया आपण 3. 1 2 3 4. 4 वेळा 3 आलेला आहे. 3 नंतर आपण घेऊया 4. 1 2 2 वेळा 4 आलाय. नंतर घेऊया 5. एकदा 5 आलाय. नंतर घेऊया आपण 8. तर आता अशा पद्धतीने आपण चढता क्रम मांडला या ठिकाणी. आता पुढचं काम करायचंय आपल्याला. चढता क्रम मांडल्याच्या नंतर हे जे प्राप्तांक आहेत यांची संख्या सम आहे का विषम आहे त्याचा आधी आपल्याला विचार करायचा आहे. त्याप्रमाणे आपले सूत्र बदलणार आहेत. मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की मी एक्झाम्पल सोडवण्याच्या वेळेला तुम्हाला समजून सांगेल. पहा आता ही संख्या एकूण किती आलेली ते पाहूया आपण. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण प्राप्तांक आहेत 15 आणि 15 ही विषम संख्या आहे. आता प्राप्तांकाची संख्या जेव्हा विषम असते तेव्हा सूत्र कोणतं वापरायचं आणि सम असते तेव्हा सूत्र कोणतं वापरायचं, अशा दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. मध्यक अगदी सहज निघून जातो. जेव्हा विषम संख्या असते प्राप्तांकाची तेव्हा आपल्याला सूत्र वापरायचे n+1/2. हा असतो आपला मध्यक. बस काम इतकं सोपं आहे. हा असतो आपला मध्यक. मग n किती आहे आपला 15. n म्हणजे काय, एकूण प्राप्तांकांची संख्या 15. त्यात 1 मिळवला, छेदामध्ये 2 घ्या, 15 आणि 16. 16/2 बरोबर 8वे पद. 8वे पद आपला असणार आहे मध्यक. 8वं पद 1 2 3 4 5 6 7 8 हा आहे आपला मध्यक. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 2. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. चला पुढे जाऊया आपण. पहिले बहुलक काढायचे आहे आपल्याला. बहुलकच्या वेळेला आपण सलग एक्झाम्पल घेऊया. आता उदाहरण क्रमांक 9 पहा. इथे आपल्याला मध्यक काढायचं आहे. पहा इथे प्राप्तांकाची संख्या सम असावी म्हणजे आपल्याला समचं एक्झाम्पल घेता येईल. पहा प्राप्तांकाची संख्या आपण मोजू शकतो. सम आहे का. पहा 1 2 3 4 5 6 7 8 सम आहे म्हणजे आपण आता समचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकतो. आधी आपण लिहून घेऊया चढता क्रम. चढता क्रम. आता यातला छोट्या छोटा अंक आहे 2. नंतर 4 घेऊया आपण. 4 नंतर घेऊया 8. 8 नंतर घेऊया 10. 10 नंतर 12 15
25 30 12 15 25 30. आता एकूण प्राप्तांकांची जी काही संख्या आहे ती आहे पहा 4 हे 4 8, म्हणजे ही सम आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता आपला फॉर्म्युला बदलणार आहे. फॉर्म्युला काय आहे पहा, आता आपल्याला दोन पदे शोधून काढायची, त्या दोन पदांची सरासरी घ्यायची जेव्हा सम संख्या असते प्राप्तांकाची तेव्हा. मग ते फॉर्म्युला कोणता, तर n/2 वे पद, n/2 वे पद आणि खाली n/2 + 1 वे पद, या दोघांची सरासरी म्हणजे या ठिकाणी मध्यक असणार आहे. मग n/2 व पद मिळालं का त्यात फक्त 1 ऍड करायचं, पुढचं पद मिळून जातं. हे पद त्याच्या पुढचं पद असणार आहे, कारण यात काय केलं, n/2 मध्येच 1 ऍड केलेलं आहे. हे पद महत्वाचं आहे आपल्याला. तर n म्हणजे काय, एकूण प्राप्तांक किती आहेत, 8 आहेत. 8/2 बरोबर चौथे पद, आणि इथं फक्त या मागच्या पदामध्ये आपण 1 ऍड केलं म्हणजेच 5वे पद. बस, चौथं पद आणि 5वं पद यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. n/2 किती आलेला आहे आपला, 4 + 1 5वे पद. आता चौथं पद कोणतं आहे, 1 2 3 4 10. 5वे पद कोणतं आहे, 12. या दोघांची सरासरी मध्यक बरोबर 10 + 12/2 22/2 बरोबर 11 उत्तर येईल आपलं. याच्यामध्ये 11 उत्तर नाहीये, प्रिंटिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, आपण काय करूया, पर्याय क्रमांक 4 मध्ये हे उत्तर ऍडजस्ट करूया. पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल, प्रिंटिंग मिस्टेक असेल या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण दोन मध्यकचे एक्झाम्पल पाहिले. बऱ्याच वेळेला काय होतं की मध्यक दिलेला असतो एक्झाम्पल मध्ये आणि यातला एखादा प्राप्तांक विचारला जातो, त्यावेळेला एक्झाम्पल कसं सोडवायचं ते पाहूया आपण. पाहिजे आपल्याला मध्यक काढायचं आहे, सॉरी मध्यक दिलेला आहे आपल्याला. पहा, मध्यक 67 दिलेला आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हा इथे x आहे, पहा या ठिकाणी x आहे. म्हणजे प्राप्तांकाची आपल्याला म्हणजे प्राप्तांक दिलेला नाहीये मध्ये, बरोबर की नाही, आणि एक प्राप्तांक x फॉर्म मध्ये दिलाय, व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर ही एक एक्झाम्पल महत्वाचा आहे, टाईप महत्वाचा आहे. पहा इथे आपल्याला मांडणी सुद्धा जी आहे आपल्याला चढत्या क्रमाने ऑलरेडी करून दिली, करायची गरज नाही. आपल्याला इथे ओळखणं काय आवश्यक आहे की एकूण जी प्राप्तांकाची संख्या आहे ती सम आहे का विषम आहे तेवढंच आपल्याला ओळखायचंय. काउंट करूया आपण, 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 प्राप्तांक आहेत. 8 ही समसंख्या आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी समसंख्येसाठी असणारा फॉर्म्युला वापरायचा आहे. n/2 आणि n/2 + 1 वे पद हे आपल्याला महत्वाचं आहे, बरोबर की नाही. तर चला n/2 आधी आपण n/2 वे पद काढूया. n/2 वे पद, आता n आहे एकूण 8, 8/2 बरोबर चौथे पद, आणि पुढचं आहे n/2 + 1 वे पद म्हणजे 4 + 1 बरोबर 5वे पद. आता या दोघांची सरासरी म्हणजे मध्यक. आता चौथं पद कोणतं आहे, 1 2 3 4 x आहे. 5वं पद कोणतं आहे, x + 2. या दोघांची सरासरी म्हणजे आपला असेल मध्यक. चला आपण काढूया मध्यक. मध्यक बरोबर ह्या दोघांची सरासरी म्हणजे काय, यांची बेरीज x + 2. पहा हे दोन पदे भागिले 2, कारण या दोन संख्या आहेत आणि हा आपल्याला मध्यक दिलेला आहे. हा मध्यक किती आहे, मध्यक दिलाय 67. बस एवढं सॉल्व्ह केलं का आपल्याला उत्तर मिळून जाईल. 2 × 67 बेसाती 14, हातचा आला 1, बेसक 12 आणि 13, हे आले 134. डावीकडे काय शिल्लक राहिलं, x + 2 अंश शिल्लक राहिला, म्हणजे 2x + 2 शिल्लक राहिला. 2x + 2 हा 2 इकडे पुन्हा वजा होईल, म्हणजे 132 राहिले. 2x बरोबर 132. पहा 2x बरोबर 132 आणि म्हणून x बरोबर, पहा x बरोबर आपल्याला मिळतील 2 ने फक्त इथं भाग द्यायचा, बेसक 12 आणि बेसक 12. x बरोबर 66 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 1. तर चला दोन्ही फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले. विषम प्राप्तांक असतील आणि सम प्राप्तांक असतील तर अशा वेळेला कोणते फॉर्म्युले वापरायचे. मध्यक दिला असेल तर कसं आपल्याला तो मध्ये मिस झालेला प्राप्तांक कसा शोधता येईल हा प्रकार पाहिला. आता आपण बहुलक पाहूया. बहुलक
आपण त्याला इंग्लिशमध्ये मोड म्हणतो, भूइष्टक असं त्याचं पर्यायी नाव आहे. एखादी नोंद किंवा नोंदी जिची वारंवारिता फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त एकापेक्षा अधिक जास्तीत जास्त वेळा आली असेल तर तिला त्या सामग्रीचा बहुलक म्हणतात किंवा भूइष्टक म्हणतात, मोड असे म्हणतात. थोडक्यात ज्या प्राप्तांकाची, ज्या नोंदीची जी फ्रिक्वेन्सी म्हणजे जी नोंद जास्तीत जास्त वेळ आलेली त्याला मोड म्हणतात. उदाहरण क्रमांक 8 पहा, इथे या ठिकाणी प्राप्तांक दिलेत आपल्याला. या सामग्रीचा बहुलक काढा. बहुलक नावामध्येच अर्थ दडलेला आहे. बहु म्हणजे जास्तीत जास्त वेळा. जास्तीत जास्त वेळा कोणती नोंद आलेली त्याला बहुलक म्हणायचं. पास अगदी ऑब्झर्वेशन जर आपल्या लक्षात येत असेल तरी आपण शोधू शकतो. पहा, अगदी सहज जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येते. पहा, 11 जास्त वेळा दिसतोय मला. 11 पहा, 4 वेळा आलाय. याला टक्कर देणारा अजून एखादा प्राप्तांक आहे का पाहूया आपण, गडबड व्हायला नको. पहा, 12 1 2 3 12 3 वेळा आहे. आता पुढे बाकी नाहीये, म्हणजे याचा अर्थ 11 जास्तीत जास्त वेळा आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल एक, पर्याय क्रमांक 1 11, बहुलक असेल 11. असं ऑब्झर्वेशनने पण काढू शकतो तोंडी, परंतु व्यवस्थित टॅली करणं पण तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कारण बहुलक हा एक असू शकतो, एकापेक्षा जास्त असू शकतो. कारण का जर 12 या ठिकाणी 4 वेळा मांडून दिला असता तर आपल्याला 2 बहुलक मिळाले असते आणि कधी कधी एकही बहुलक मिळत नाही, हेही लक्षात घ्या. कारण सगळ्यांची वारंवारता जर समान असेल तर बहुलक कोणता घेणार हे लक्षात घ्या. सगळ्यांची फ्रिक्वेन्सी जर सेम असेल तर. आणि म्हणून या ठिकाणी व्यवस्थित टॅली करणं आवश्यक आहे. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहा, आपण मीन मेडियन मोड नुसार एक्झाम्पल्स त्या डेफिनेशन प्रमाणे मागे पुढे घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. 8 नंतर आता आपण 10वं एक्झाम्पल घेऊया. पहा, आता याच्यामध्ये पण आपल्याला बहुलक काढायचं आहे. थोडंसं काळजीपूर्वक. आता मागच्या वेळेला अगदी पटकन लक्षात आलं, मोठे नंबर होते. आपण आता इथे छोटे छोटे 1 डिजिट नंबर असल्यामुळे पटकन लक्षात नाही येऊ राहिलं. तर अशा वेळेला काय करायचं, फ्रिक्वेन्सी टेबल आपण तयार करू शकतो. पहा, काय करायचं, एक्स हे जे प्राप्तांक आहे त्याला आपण एक्स म्हणूया, आणि फ्रिक्वेन्सी हा नंबर किती वेळा आलाय. तर आता पहा, छोटा नंबर आपण 1 घेऊया. 1 2 पहा, इथे जर 1 घेतला तर हा 2 टाइम्स आलेला आहे, हे लक्षात घ्या. नंतर 1 नंतर आपण घेऊया 1 पेक्षा मोठा, नंतर 3 घेऊया आपण. 3 फक्त एकदाच आलेला आहे. 3 नंतर आपण 4 घेऊया. 4 नाही, नंतर 5 घेऊया. 1 नंतर 5 जर घेतला आपण तर तो 1 वेळा आलेला आहे. पण आता बरेचसे 2-3 नंबर आपले कट झाले, तर उर्वरित नंबर मध्ये आपल्याला लक्षात येते की 7 जो आहे ना, 7 3 टाइम्स आलेला आहे आणि 13 2 टाइम्स आलेला आहे. म्हणजे 7 आपला आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक 4, हे लक्षात घ्या. पण ही वारंवारता सारणी आपण पूर्ण करू शकतो. पहा, 1 3 5 5 नंतर पुढे 7 नाही, 7 घ्या. 7 3 वेळा आलेला आहे. 8 नाही याच्यामध्ये, 9 घ्या. 9 एकदाच आलेला आहे. नंतर 10 नाहीये, 11 घ्या. 11 एकदाच आलेला आहे. 12 नाहीये पहा याच्यामध्ये, 12 नाहीये. मग 13 किती वेळा आलाय पहा, 1 2 2 वेळा 13 आलेला आहे. पहा, 11 इथे उरलेला आहे. 11 आपण घेतलेला आहे, एकदाच आलेला आहे. आणि 9 पण पहा एकदाच आलेला आहे, 9 घेतला आहे आपण. 7 पहा, 7 3 वेळा आलेला आहे. पहा, या ठिकाणी आपण घेतलेला आहे. उत्तर काढलेले आहे आपण बहुलक 7, पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स परीक्षेला विचारले जातात. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस जर केली तर आपण हे तोंडी काढू शकतो. कारण तिघांचं पण मिनिंग काय होतो, ॲव्हरेज, सरासरी, येते लक्षामध्ये. तर चला, अगदी थोडक्यात अगदी कमी एक्झाम्पल आणि त्यात कमी एक्झाम्पलमध्ये आपण तिन्ही टाईप कव्हर केलेले आहेत. तर चला, पुन्हा एकदा भेटूया अशाच पुढच्या एका घटकासोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट अपडेट, फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. तर चला, थांबूया या ठिकाणी.